नमस्कार. सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, यवतमाळ. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राचे अध्यक्ष संस्थापक माननीय श्री गुरुवर्य कुळधरण सर यांना माझा नमस्कार. तसेच सावित्री शक्तीपीठातील सर्व मान्यवर व माझ्या सावित्रीच्या लेकींना सुद्धा माझा नमस्कार. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे संस्थापक, जगाच्या इतिहासात अजरामर झालेले तत्वज्ञानी गौतम बुद्ध यांना कोटी कोटी प्रणाम करते. मैत्रिणींनो, 23 मे 2024 रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी करतात आणि ही का करतात ह्याविषयी मी आपणाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. नेपाळच्या लुंबिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेला झाला. गौतम बुद्ध हे राजघराण्यातील होते. बुद्धांची आई कपिलवस्तूची महाराणी मायादेवी या माहेरी म्हणजेच देवदह या ठिकाणी निघाल्या होत्या. तेव्हा लुंबिनी वनामध्ये एका शाल वृक्षाखाली त्यांनी बुद्धांना जन्म दिला. राजघराण्यात जन्म झालेल्या सिद्धार्थांना दुःखाचा अनुभव नव्हता. त्यांचे बालपण आणि संसार अतिशय सुरळीत सुरू होते. पण एकदा राज्यात फेरफटका मारत असताना त्यांना जगातील वेगवेगळ्या दुःखांचा अनुभव आला व त्यांनी ऐश्वर्य व संसाराचा त्याग केला आणि ते तपस्वी झाले. जगातील दुःख निवारण्यासाठी, त्यांचे मूळ निवारण्यासाठी त्यांनी बोधगया येथील बोधी वृक्षाखाली तपश्चर्या केली आणि त्यांना ते मूळ सापडले. त्यांनी सत्य शोधून काढले. ज्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस हा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. सत्याचा शोध लागल्यानंतर त्यांनी लोकांना आपल्या शिकवणीतून आयुष्याचा एक नवा मार्ग दाखविला. आणि विशेष योगायोग म्हणजे मैत्रिणींनो, वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते असे सांगितले जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशात साजरी केली जाते. गौतम बुद्धाविषयीच्या अनेक कथा आपल्याला परिचित आहेत. त्यामुळे बौद्ध धर्मीयांमध्ये बुद्ध पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि पवित्र असा हा सण उत्सव साजरा केला जातो. गौतम बुद्धांनी आपल्या प्रवचनांमध्ये आयुष्य सुखी आणि यशस्वी होण्यासाठी विविध सूत्र किंवा अनमोल असे अनेक विचार सांगितले आहेत. त्यामधील आता आपण काही बघूया. या संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही. तुम्ही अंधारात असाल तर प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे. नंतर संशयी स्वभाव अत्यंत घातक असतो. हा स्वभाव 2 चांगले मित्र किंवा कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करू शकतो. यापासून नेहमी दूर राहावे. नंतर निघून गेलेल्या काळात म्हणजेच भूतकाळात ध्यान केंद्रित करू नये आणि भविष्यात रममान होऊ नये तर वर्तमानात जगावे. त्यानंतर कुणाचाही क्रोध करू नये. राग संताप करून आपण स्वतःच्या दुःखातच भर घालून घेत असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्य आणि आजाराचा लेखक आहे. त्यामुळे आहार आणि दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे. एक जळणारा दिवा दुसऱ्या दिव्यांना प्रकाश देतो तरी सुद्धा त्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याप्रमाणे सुख वाटण्याने कमी होत नाही तर अजून सुख वाटायला येते. स्वतःवर विजय मिळविलेल्या माणसाला कुणीच हरवू शकत नाही. नंतर 3 गोष्टी कधीच लपून राहत नाही: सूर्य, चंद्र आणि सत्य. जो माणूस स्वतःवर खऱ्या अर्थाने प्रेम करतो तो दुसऱ्याला कधीच दुःखी करू शकत नाही. तसेच आपण जसा विचार करतो तसेच आपण बनत जातो. असे अनमोल विचार गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेले आहेत. चला, गौतम बुद्धांच्या या अनमोल विचारांचा आपण अंगीकार करूया. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.